माणसाचं मेमरी स्टोरेज फार कमी आहे. एखादा मोमेंट पुन्हा आठवायला त्याला एक ट्रिगर हवा असतो. अँड बिलीव्ह मी, फोटोज बेस्ट ट्रिगर आहेत. फोटो नसलेल्या कितीतरी आठवणी या स्मृतीपटलावरून गायब आहेत. म्हणजे तुम्ही रोज जितक्या गोष्टी नवनवीन पाहत जाता, तुमचं मन ते कॅप्चर करत जातं, स्टोअर करत जातं, आणि ज्या पाठीमागच्या भूतकाळातल्या गोष्टी आहेत ज्याचा काही रेफरन्स नाहीये आत्ताच्या घटनांशी, ते ऑटोमॅटिक डिलीट करत जातं. आणि आपलं मनही एखादा क्षण काहीतरी विशिष्ट घटना घडल्याशिवाय ती गोष्ट कॅप्चर करून ठेवतच असं नाहीये. म्हणजे त्याला काहीतरी कनेक्शन हवं असतं, जागेचं, वस्तूचं, ती गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी. जसं वपू काळे म्हणतात की आठवणी या वस्तू आणि जागेशी निगडीत असतात. तसंच एखादा फोटो असेल तर त्याच्या मागच्या पुढच्या घटना आठवण्याची शक्यता जास्त असते. फक्त फोटोंशिवाय आठवणी जपल्या तर त्या स्वतःपुरत्याच मर्यादित असतात. आपण त्या व्यक्त करू शकतो फार तर. पण जर फोटो असेल तर त्या आठवणीतून मिळणारा आनंद आपण संबंधित व्यक्तीसोबत वाटू सुद्धा शकतो. जसं अगोदर पाहुणे आले की जुने अल्बम्स काढून बसायचं शास्त्र होतं. सगळ्या जुन्या आठवणी ताज्या केल्या जायच्या. मग अगदी फक्त समारंभात भेटणारा एखादा लांबचा नातेवाईक सुद्धा जवळचा वाटायचा. कारण फोटोमध्ये ताकद असते आभासी जग निर्माण करण्याची. वास्तवाच्या रणरणत्या उन्हात आठवणी या पाणपोईचं काम करतात. आणि माझ्या मते तर शरीर बोनसाय विचार आणि आठवणींच्या जीवावर जगणार. म्हणून फोटो हवेतच, ज्यांच्यामुळे तुम्ही हँडसम, सुंदर, ब्युटिफुल कायच्या काय दिसलात, ज्यांच्यामुळे तुमचे स्पेशल मोमेंट्स कायम स्वरूपी कॅप्चर केले गेले. उनके लिए ग्रैटिट्यूड तो बनता ही है ना. थैंक यू सो मच. हैप्पी वर्ल्ड फोटोग्राफी डे.